नमस्कार. मकर राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या राशी स्वामी चमत्कार या आपल्या विश्वासू परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत. मकर राशींच्या जातकांनो, आजचा हा संदेश साधा नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात निर्माण होणारी दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात एक विलक्षण बदल घडवण्याचा संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान श्री विठ्ठल, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेचा विशेष योग तयार होतो. पण यावेळी मकर राशीसाठी एक अत्यंत दुर्मिळ संकेत दिसून येत आहे. तुमच्या घरात 2 दिव्यशक्ती प्रवेश करणार आहेत. त्या कोण आहेत हे शेवटपर्यंत ऐका, कारण त्यांची नावे ऐकून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. मकर राशींचा स्वामी ग्रह हा शनी आहे. शनी जेव्हा भगवान विष्णूंच्या कृपेशी एकरूप होतो तेव्हा अनेक वर्षांपासून अडकलेली कामे मार्गी लागतात. आषाढी एकादशी हा दिवस केवळ उपवासाचा नाही तर कर्माचे फळ मिळवून देणारा दिव्य दिवस मानला जातो. ज्यांनी मनापासून मेहनत केली, संकटातही श्रद्धा सोडली नाही, अशा मकर राशींच्या व्यक्तींना या दिवशी ईश्वराकडून एक विशेष आशीर्वाद मिळण्याचे संकेत आहेत. अनेकांच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक तणाव, मानसिक चिंता, नात्यांमध्ये दुरावा किंवा आरोग्याच्या काही समस्या सुरू असतील. पण आषाढी एकादशीपासून त्या काळोखाला हळूहळू आता पूर्णविराम मिळू शकतो. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि वातावरणात शांतता, प्रेम आणि समाधानाची अनुभूती येऊ लागेल. काही लोकांना तर अचानक एखादी शुभ बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला मोठी शुभ बातमी मिळणार आहे. अनेकांच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक तणाव, मानसिक चिंता, नात्यांमध्ये दुरावा किंवा आरोग्याच्या समस्या सुरू असतील. पण आषाढी एकादशीपासून त्या काळोखाला आता हळूहळू पूर्णविराम मिळू शकतो. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता कमी होईल आणि वातावरणात शांतता, प्रेम आणि समाधानाची अनुभूती येऊ लागेल. काही लोकांना तर अचानक एखादी शुभ बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या 2 दिव्यशक्ती कोण आहेत? त्याचे उत्तर अजून थोड्याच वेळात तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण त्या 2 शक्तींचे आगमन म्हणजे फक्त देवपूजा नाही, तर तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू होण्याचा संकेत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा ईश्वराची कृपा आपल्या घरावरती होते तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतरच मग चमत्कार घडतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या अनेक व्यक्तींनी गेल्या काही वर्षात खूप संघर्ष केला आहे. मेहनत करूनही योग्य फळ मिळाले नाही. विश्वास ठेवलेल्यांनी लोकांनी साथ सोडली. काहींचे आर्थिक नुकसान झाले तर काहींच्या मनात सतत भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पण ईश्वर कधीच आपल्या भक्तांना कायम दुःखात ठेवत नाही. आषाढी एकादशी हा दिवस तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येत असल्याचे ग्रहयोग स्पष्ट संकेत देत आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनो, त्या पहिल्या दिव्य शक्तीचे नाव आहे भगवान श्री विठ्ठल. आषाढी एकादशी म्हणजे विठुरायांच्या भक्तीचा महासागर. या दिवशी भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी केलेली प्रार्थना अनेक पटींनी फलदायी ठरते, असे संतांनी सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीवर या दिवशी निर्माण होणारे शुभयोग तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची क्षमता ठेवतात. अनेक दिवसांपासून बंद झालेले भाग्य पुन्हा जागृत होण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र विठुरायांसोबत येणारी दुसरी दिव्यशक्ती कोण आहे हे अजूनही एक गूढच आहे. तुमच्या मनात आता नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की विठुरायांसोबत येणारी ती दुसरी दिव्यशक्ती कोण? तिचे नाव इतके महत्त्वाचे का आहे आणि ते ऐकताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू का येतील? याचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. कारण त्या नावामध्ये केवळ अध्यात्म नाही तर तुमच्या घरातील सुख, समृद्धी आणि प्रेमाचे एक मोठे रहस्य दडलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका. आता मी तुम्हाला असे 3 संकेत सांगणार आहे, जे दिसू लागले तर समजा त्या दुसऱ्या दिव्यशक्तीने तुमच्या घराकडे येण्यास सुरुवात केली आहे. हे संकेत अनेक लोक दुर्लक्ष करतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही दैवी कृपा होण्यापूर्वी काही शुभ संकेत मिळतात. अचानक घरात शांतता जाणवणे, विनाकारण मन प्रसन्न होणे, एखादे अडकलेले काम अचानक मार्गी लागणे किंवा सतत भगवान विठ्ठलांचे स्मरण होणे, हे सर्व साधे योगायोग नसतात. हे संकेत असू शकतात की तुमच्या घराकडे दैवी कृपा आकर्षित होत आहे. काहींना स्वप्नांमध्ये मंदिर, दीप, तुळशी किंवा विठुरायांचे दर्शनही घडू शकते. लक्षात ठेवा, दैवी कृपा मिळते तेव्हा तिची परीक्षा देखील घेतली जाते.
या काही दिवसात तुमच्या संयमाची, श्रद्धेची आणि विश्वासाची कसोटी लागू शकते. जर तुम्ही राग, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवले तर त्या दुसऱ्या दिव्यशक्तीचा आशीर्वाद तुमच्या घरात अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतो. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की दुसरी दिव्यशक्ती नेमकी कोण आहे? तिचे नाव ऐकून डोळ्यात पाणी का येईल आणि त्या दिव्यशक्तीचा तुमच्या कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? याचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या भागात देणार आहे. कारण त्या नावामागे एक अशी आध्यात्मिक भावना आहे जी प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयाला स्पर्श करते. कमेंट बॉक्समध्ये फक्त विठ्ठल असे लिहा आणि सांगा, तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करता का? तुमची श्रद्धा कितीही मोठी असो, तुमची एक कमेंट विठुरायाच्या चरणी अर्पण केल्यासारखीच आहे. त्यामुळे एक कमेंट्स नक्की करा. मकर राशींच्या व्यक्तींनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. त्या दुसऱ्या दिव्यशक्तीचे नाव जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या. देवाची कृपा ही अचानक मिळत नाही, तर श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मामुळे ती आपल्या जीवनात प्रकट होते. जर गेल्या काही दिवसात तुमच्या मनात विठ्ठलाच्या नामस्मरणाची ओढ वाढली असेल तर हा केवळ योगायोग नाही, तर हा तुमच्यावर होणाऱ्या दैवी कृपेचा सूक्ष्म संकेत असू शकतो. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, होय, देवाची माझ्यावरती कृपा आहे. त्या दुसऱ्या दिव्यशक्तीचे नाव जाणून घेण्याची वेळ आली आहे. ती दिव्यशक्ती म्हणजे माता रुक्मिणी. जिथे श्री विठ्ठल असतात तिथे माता रुक्मिणींचा आशीर्वादही असतो. माता रुक्मिणी या प्रेम, सौभाग्य, समृद्धी आणि कुटुंबातील ऐक्याचे प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच त्यांचे नाव ऐकताच अनेक विठ्ठल भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. कारण त्या केवळ देवी नाही, तर प्रत्येक भक्तासाठी मायेची सावली आणि संरक्षण देणारी आई आहे. मकर राशींच्या व्यक्तींनो, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणींचे मनापासून स्मरण केले तर तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. अनेकांना अडकलेल्या कामात गती मिळू शकते, काहींना आर्थिक संधी मिळू शकते, तर काहींच्या कुटुंबात पुन्हा आनंद आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होऊ शकते. श्रद्धा आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना मानसिक समाधान आणि नव्या आशेची अनुभूती मिळू शकते. या पवित्र दिवशी शक्य असल्यास श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणींच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा, तुळशीला पाणी अर्पण करा आणि मनापासून विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आपल्या कुटुंबाच्या सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली प्रार्थना ही मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देते. मकर राशींच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ईश्वरावरचा अढळ विश्वास. जेव्हा श्रद्धा, चांगले कर्म आणि संयम या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा जीवनात एक नवीन मार्ग खुला होतो. आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि ईश्वराची कृपा घेऊन येवो, हेच श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणींच्या चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मावर आधारित व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. कमेंट्समध्ये विठ्ठल रुक्मिणी माऊली असे श्रद्धेने टाईप करा. तसेच तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करता का हेही मला कमेंट्स करून नक्की कळवा. श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावरती सदैव राहो हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.